आंतरराष्ट्रीय महिला दिवसांच्या सर्वांना शुभेच्छा। आज आम्ही महिला दिवस सेलिब्रेशन केलेला होता आणि तो सेलिब्रेशन कसा केला हे नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका। आवडलास तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका। सबस्क्राईब पण करा। नमस्ते मंडळी, आज आम्ही महिला दिवस सेलिब्रेशन केलेला आहे आणि सेलिब्रेशन म्हटलं तर केक तर आला आहे। केक बिना कोणतं सेलिब्रेशन होऊ शकत नाही असं तर मला नाही, सगळेच करतात आणि आम्ही पण तसंच केलं आहे की केक बनवून घेतला आणि केकमुळे कसं सेलिब्रेशन पण छान होते। त्यामुळे केक पण बनवायला मलाच दिलेला होता। आमच्या बिल्डिंगवाल्यांनी सगळ्यांनी मिळून केक बनवलेला होता त्यासाठी मला ह्या केकचा ऑर्डर दिलेला होता की तूच बनव म्हणून। ह्या केकचा फ्लेवर होता पायनॅपल फ्लेवर केक होता आणि ह्या केकची मी तयारी करून घेतली। त्यानंतर पायनॅपल फ्लेवरनी सोक पण करून घेतलं आणि त्याची फर्स्ट कोटिंग केल्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिले होते 10 मिनटासाठी आणि त्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या केकचे पण ऑर्डर आले होते आणि ते केकचा ऑर्डर तर इतक्या कमी वेळात आलेला होता, पण मी तो ॲक्सेप्ट केला होता कारण तर मी कधीच ऑर्डर आले तर नाही म्हणत नाही, ते मी ॲक्सेप्ट करतेच आणि कोशिश करते की मी बनवून देण्याचाच। आणि त्या पण केकचा ऑर्डर मला कंप्लीट करायचा होता, त्यासाठी मग ह्या केक पण मी इतक्या स्पीडनी आणि खूप कमी वेळामध्ये बनवलेला आहे। तर कसा बनवला आहे तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंट करून सांगा। त्यानंतर मी स्क्रॅपरवरच पिंक कलर टाकून घेतला आणि बघू शकता तुम्ही, भांडे आता काही वापरले नव्हतं, भांडे न वापरता स्क्रॅपरवर पण आपण असं छान पिंक कलर बनवू शकतो। पिंक कलर बनवून घेतला आणि मी तो केकवर लावून घेतला। त्यानंतर ह्या केकवर मला वुमन्स डेसाठी म्हणून केक होता तर मला छान असा एक फेस काढायचा होता, पण ते शक्य नाही झालं कारण तर बाकीचे पण केक होते, त्यामुळे ते स्किप करून घेतले आणि मी फ्लावरनीच त्याला छान असं डेकोरेशन करून घेतलं। छान नोझल पण पिंक कलरचे पण डॉट लावून घेतले। असा छान सुंदरसा असा सिंपल केक माझा रेडी झालेला होता। कसा वाटला तर नक्की सांगा। त्यानंतर मला असं वाटले की खालून पण थोडंसं बॉर्डर दिली तर छान वाटेल आणि म्हणून मग मी ती पण बॉर्डर द्यासाठी घेतली। त्याच्या पहिले नोझलनी फ्लावर बनवून घेतले होते पत्ते, कारण तर फ्लावरला पत्ते राहिले की अजूनच छान वाटतो केक। त्यानंतर नोझलनी फ्लावर बनवल्यानंतर मी खालून पायपिंग बॅगनीचे छोटे छोटे डॉट बनवून घेतले। हे माझे फेवरेट आहे, तुम्ही बघू शकता कोणत्या पण व्हिडिओमध्ये की माझे जास्तीत जास्त केकला असेच डॉट राहतात, मला खूप आवडतात हे। कसा झाला माझा हा केक तर तुम्ही नक्की सांगाल। त्यानंतर बाकीच्या पण केकची मी अर्ध्यापेक्षा जास्त तयारी करून ठेवली होती आणि मग खाली ऑलरेडीच आमच्या सगळ्या मैत्रिणी जमा झालेल्या होत्या, त्यांनी सगळं छान इथे व्यवस्थित सेटअप लावून घेतलेला होता, चटई टाकून घेतली, सगळं साफसफाई करून ते तयारीला लागल्या होत्या। त्यानंतर मी पण जाऊन त्यांच्यासोबत थोडीफार तयारी करू लागली होती, कारण तर मी थोडा लेटच गेली होती। केकचे ऑर्डर असल्यामुळे मला काही त्यांच्याबरोबर सोबत जाणं जमलं नाही, पण त्या मला बोलल्या होत्या तू आपलं कामावर आणि ये, तोपर्यंत बाकीची आम्ही तयारी करून घेतो। आणि सगळे आम्ही आज मेनू आमचा मसाले भात, दह्याची कढी आणि रायता होता, त्यासाठी बायकांची इथे तयारी चालू होती। छानपैकी आम्ही तयारी करून घेतली आणि आमचे मुलं पण आज खूप एक्सायटेड होते। आम्ही मसाला भातची तयारी केली आणि त्यानंतर केक कटिंगसाठी घेतला होता, केक कटिंग करून घेतली। छान असा वुमन्स डे आम्ही सेलिब्रेशन केला, केक कटिंग करून आम्ही सगळ्या एकमेकींना खाऊ घातले होते केक, खूप एन्जॉय केला। खरंच खूप बरं वाटते असं, खूप कमी म्हणजे कधीच आम्ही असं एन्जॉय करू शकतो आणि आज पण वुमन्स डेमुळे आम्ही पुन्हा एकत्र येऊन एन्जॉय केला। एकाच बिल्डिंगमध्ये असलो तरी पण इतका एन्जॉय नाही करणं होत, काहीतरी असं एखादा प्रोग्राम राहिला तरच आम्ही एन्जॉय करतो। आणि त्यानंतर ह्या बघा आमचा मसाला भात पण रेडी झालेला होता। आमच्या इकडे बायकाईचं पण चालू होता की कोणती रील बनवायची, कसे फोटो काढायचे, ते पण डिस्कस चालू होतं इकडे बघा। आणि इकडे आमच्या मुलांचे पण एन्जॉय, ते तर आमचे मुलं सकाळपासूनच चालू होतं की कधी आहे तुमची पार्टी, काय बनवून राहिले, त्यांना म्हटलं सायंकाळी आहे, ते पण खूप एन्जॉय करत होते मुलं पण, आम्ही बायका पण खूप एन्जॉय करून घेतला आणि असा आम्ही वुमन्स डे सेलिब्रेशन केला। त्यानंतर इथे सगळे बघत होतो की काय काय आहे, तिथे केक पण होता। केक नंतर आमचा रायता पण बनवून झालं, तर सगळं रेडी झालेलं होतं। केक कटिंग झालं, सेलिब्रेशन झालं, तर नंतर आम्ही घेतलं होतं जेवण करण्यासाठी। मुलं सकाळपासून इतके एक्सायटेड होते, खालतीवरती त्यांचं दिवसभर चालू होतं। त्यानंतर मुलांना पण खाऊ घातला, छान जेवण करायला बसले आणि आज होती इंडियाची मॅच।
इंडियाची मॅच म्हटल्यावर तर क्रिकेटप्रेमी इतके होते आमच्या बिल्डिंगमध्ये की त्यांचं चालू होतं, मॅच चालू आहे, मॅच चालू आहे, आणि त्यांनी लावून घेतला मोबाईल तिथेच आणि मॅच पण बघून राहिले ना, जेवण पण एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही बायका पण बसलो जेवण करायला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.